या प्रश्नाला मी दिलेला आहे ते सभागृहाच्या संगणकातून टेबलवरती ठेवलेलं आहे. सभापती महाशय, हो जो प्रश्न असलो तो मयेच्या मतदारसंघातल्या पंचायत एरियेन जे पावर शटडाऊन जाता त्या संदर्भात आसलो स्पीकर सर. आणि दुसरो प्रश्न आहा जो वेदर गव्हर्नमेंट इज टेकन एक्शन टू गेट बॅक फीडर फ्रॉम कोल्लीम, इफ सो गिव डिटेल्स अँड प्रेझेंट स्टेटस. म्हणजे चोडण जो भाग आसा त्या भागाक इलेक्ट्रिसिटी सध्या खोल्ले सबस्टेशना कडसून येता आणि ह्या भागांसून जी अंडरग्राउंड लायन येवपाक जाय ते लायनीचो स्टेटस दिवचो. दुसरें म्हणजे खोल्ले गांवांसून जी लायन येता ती झाडां पेडांसून येता कारणान थंय इंटरप्शन खूब जाता. तर हे प्रॉब्लेम सॉल्व करपाक लागून कितें जे स्टेप्स घेतल्या तेजेर उत्तर दिवचें. स्वाती महाशय, चोडण गांव हे पयलीं बेट आशिल्लें, आतां ताका मयेच्यान रस्तो आसा आनी ह्या बेटार जी लायट आयली ती 1970 71 टप्प्यान आयली आनी लायट येता आसतना ती खोर्ली फिडरांतल्यान खोर्ले सबस्टेशनाच्यान दिवाडे आयली आनी दिवाडेंतल्यान शोरां आयली आनी ही जवळ जवळ 50 वर्सां जाली कोणीच पळोवना. भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री आसतना हे सगळें काम जालां आनी आज ते सगळें काम करपाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री अंडर ती म्हजे कडेन आयल्या आनी तुजे कडेन आयल्या. हे अभिमानान हांव सांगना, कारण 1970 भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री आशिल्ले आनी आज डॉक्टर प्रमोद सावंत आसा आनी आज आमी थंय सगळे अंडरग्राउंड करपा खातीर हातांत घेतला. हो जो फिडर आसा खूब जुनो, म्हणजे सबस्टेशन खोर्लेच्यान येवपाचें ते जुने आनी हे काम करता आसतना खुबश्यो गोश्टी मुखार व्हेल्यो. जवळ जवळ 140 कोटीची कामां, तातूंतली 110 कोटीची टेंडर जाल्या आनी उरिल्ली कामां ह्या म्हयन्या किंवा फुडल्या म्हयन्या आफ्टर बजेट एप्रुवल फूल आमचो डिमांड एप्रुवल जालो त्या नंतर उरिल्ले 42 कोटीची कामां ताची घेतली आनी ताका जे शोरांव प्रॉब्लेम जाता तो प्रॉब्लेम कमी करपाची जबाबदारी आमच्या डिपार्टमेंटाची आसा आनी ती आमी करतले. दुसरो प्रश्न ताजो आसा की नार्वे आनी बिचोले सबस्टेशन आमी ऑलरेडी अपग्रेड करपाक घेतला. नार्वे जो फिडर आसा ताका सादारण जे ट्रान्सफॉर्मर आसा ते जवळ जवळ 42 ट्रान्सफॉर्मर आसा नार्वेच्यान येता आनी ती जी नार्वेच्यान जी लायन जर हाडपाक जाय जाल्यार ती लायन खूब जुनी आसा. 33 kV आमी थिवीच्यान बिचोले हाडपाक अंडरग्राउंड चालू केलें, काम चालू जालें. तें काम कंप्लीट जाल्या नंतर बिचोलीचें सबस्टेशन अपग्रेड जाल्या नंतर नार्वेच्यान शोरांव दुसरी लायन घालपाचो प्रयत्न आमचो आसतलो. स्पीकर सर, माननीय मंत्र्यांनी जो आन्सर दिल्लो आसा तो रिगार्डिंग चोडणाच्या लायनी संदर्भात, तशेंच सर जो अंडरग्राउंड केबल चालू आसा पळय त्या संदर्भात हांवें एक प्रश्न विचारलेलो. आमच्या मय मतदारसंघात 7 पंचायती येता आनी 7 पंचायतींनी कितले अंडरग्राउंड केबल काम पूर्ण जाला आनी कितले उरला हेजेर एक प्रश्न विचारला. तेजेर स्पीकर सर आन्सर दिवचे. स्वाती म्हणजे आताच सांगला अंडरग्राउंड केबल वर्क 11 kV नंबर ऑफ वर्क्स इन किलोमीटर कंप्लीट केला ते 28.2 किलोमीटर इन प्रोग्रेस आसा 42.3 किलोमीटर. तितून जर 7 पंचायतीसून एक पंचायत वगळ्या अशें म्हाका आन्सरान मेळ्ळें आसा. म्हणजे जे विलेज पंचायत पिळगांव ह्या पंचायतीचें नांव ह्या एनेक्शरान ना स्पीकर सर, तेजें स्पश्टीकरण मातशें दिवचें. सभापती मातशें आतांच हांवें म्हटलां की 40 कोटीच्या कामाचे एस्टिमेट ताजे ऑलरेडी केल्या
इट इज अंडर एडमिनिस्ट्रेटीव अप्रुवल दिले बरोबर ताका टेंडरींग प्रोसेस जातलें आणि आमचे डिमांड पास जाले नंतर हे सगळें मुखार वता. स्पीकर सर, हांव मान्य मंत्र्यांचे तशेंच मान्य मुख्यमंत्र्यांचे आभार मानपाक सोदतां. जे 7 पंचायतींसून 4 पंचायतीचे अंडरग्राउंड केबलाचें काम पूर्ण जाल्लें आसा आनी बाकीचे एस्टिमेट ऑन द वे. अशा पद्दतीन स्पीकर सर, अंडरग्राउंड सगळे केबल आहा ते जाल्या नंतर थोडेशें काम जे उरता ते LT लायनीचे, म्हणजे हे जे केबल्स आसा, जे एल्युमिनियम कंडक्टर्स आहा ते खूब पोरणे आहा स्पीकर सर. तेन्ना हे कंडक्टर बदलून दिवचे अशें हांव मान्य मंत्र्यांक विनंती करता आनी हेजे मान्य मंत्र्यांनी एश्युरन्स दिवचे. सभापती महाशय, हांवें आतांच सांगलां 1971 LT कंडक्टर ते ब्रिटल जाल्यात. ब्रिटल म्हणजे अशें धरले बरोबर चुराडो जाता, करंट सुद्दां तातूंत कमी येता आनी तो बदलपाची आवश्यकता आसा. सादारण एका फिटरा 10 ते 16 ट्रान्सफॉर्मर आसता, कमीत कमी 10 आसता आणि ते काही जाग्यार ते 20-20 ट्रान्सफॉर्मर सुद्दां आसता आणि त्या खातीर हे काम करता आसतना आमकां टप्प्याटप्प्यान काम कंप्लीट करपाक जाय. आणि जेन्ना अंडरग्राउंड ST 11 kV लायन कंप्लीट जातली तेन्ना हो जो पळय लायट वचपाचो प्रॉब्लेम आसा तो इल्लो कमी जातलो. फॉर एग्जाम्पल, आतां ज्यो पंचायतीक 400 फावटी लायट वताली ती 110 फावटीचेर आयिल्ली आसा. हाजे वयल्यान एक सिद्ध जाता अंडरग्राउंड केले नंतर लायट जी वता ती कमीत कमी यातूंत वता. बिकॉज माझा लास्ट प्रश्न आसा, वेदर द प्रपोजल टू प्रोवाइड पब्लिक लायट एट विसर्जन प्लेसीस फ्रॉम मॅम कॉन्स्टिट्युएन्सी आर पेंडिंग. जर आन्सर येयल्ला स्पीकर सर की चडशे वेळार टेम्पररी लायट प्रोवायड करता म्हणून. म्हाका एक स्पीकर सर सांगपाक हांव सजेस्ट करपाक सोदता मान्य मंत्र्यांक की सार्वजनीक जी आमची गणेश विसर्जन स्थळां आसता ती दर वर्षी एल्युमिनेटेड करची पडटा. ही अशी न करता कंपल्सरी अशी थंय प्रोवायड करची लायट अशें एक विनंती करपाक सोदता. मातशें आन्सर दिवचें. सभापती महाशय, ही पॉलिसी संबंद आमी स्ट्रीट लायट पॉलिसी जी आसा ती सगळी चेंज केल्या. पयलीं कशें आशिल्लें की ही पॉलिसी जावचे पयलीं आमी प्रत्येकाक 4 वेळार लायटी दिताले आनी ताजेर खुबश्यो कंप्लेनी येताले. त्यो खंय तरी वताल्यो आनी त्यो त्या जाग्यार पावनाशिल्ल्यो. पूण आतां डिपार्टमेंटान अशें ठरयलां, गेली 2 वर्सां तर हें चालूच आसा. ज्या ज्या कडेन चवथीचें विसर्जन आसता किंवा कोणाकूय थंय एक आपल्या समाजांतल्या काही गोश्टी थंय करपाच्यो आसा आनी थंय जर लायट घालपाक जाय जाल्यार ते आमी घालून दिता. त्या खातीर जवळ जवळ 320 पॉयंट्स मये कॉन्स्टिट्युएन्सी आमी फायनल केल्या. आनीकूय कितें आसा जाल्यार तातूंत एड करा आणि 7 दिसां खातीर किंवा 9 दिसां खातीर किंवा 11 दिसां खातीर जेन्ना जेन्ना गणपती विसर्जन आसता तेन्ना तेन्ना थंय थंय ती लायट घालून दिता. थँक्यू स्पीकर. येस. तुम्ही पळयतात GNH. Enough said!